सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे गोकुळ अष्टमी, कृष्ण जन्माष्टमी. तर या दिवशी संतान प्राप्तीची अतिशय सुंदर अशी सेवा आज आपण पाहणार आहोत. तर ती सेवा कशी करावी, त्याचे नियम काय, कोणी करावी, हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर ज्यांना आई बाबा होण्याची इच्छा आहे किंवा आपले दवाखान्याचे संपूर्ण रिपोर्ट हे चांगले आहेत, म्हणजे काहीच अडचण नाही आहे, तरीसुद्धा संतती राहत नाही, दोघंही व्यवस्थित असताना सुद्धा आपल्या घरात जर संतती नसेल, लग्नाला 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली, तरीही मूलबाळ होत नसेल, तर अशांसाठी ही गुरुमाऊली सेवा देत असतात. तर तीच सेवा तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. तर ही सेवा सुरुवात तुम्ही एकादशीपासून करू शकता, गुरुवारपासून करू शकता, किंवा गुरुपुष्यामृत योग, किंवा अगदी उद्या कृष्ण जन्माष्टमी हा अत्यंत सुंदर योग आहे, शुभ योग आहे. तर या सुंदर दिवसापासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. आता ही सेवा करायची असते संकल्पयुक्त. आता संकल्पयुक्त सेवा करताना 141 दिवसांची ही सेवा आहे. तर पहिल्या दिवशी म्हणजे आता जे कृष्ण जन्माष्टमीपासून सुरुवात करणार असतील त्या दिवशी नवरा बायकोंनी दोघांनी बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरात असेल देवाऱ्यात, तर त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवर तुम्हाला आधी पंचामृताने स्नान घालायचं आहे. स्नान घातल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. पंचामृताने अभिषेक घाला. अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय, किंवा एक वेळा पुरुष सूक्त म्हणून तुम्ही अभिषेक घालू शकता, किंवा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, हे मंत्र म्हणत तुम्ही मंत्र म्हणत अभिषेक करा. त्यानंतर संकल्प करा. संकल्प हा जोडीने करू शकता, किंवा जर मिस्टर बाहेर राहत असतील, आता कुणाच्या आर्मीत वगैरे असतील, तर त्यांनी एकट्याने ही महिलेने जरी सेवा केली तरी चालू शकते. आता पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीनेच ही सेवा करायची आहे. जोडीने बसूनच अभिषेक घालायचा आहे बाळकृष्णांच्या मूर्तीवर. यासाठी तुमच्याकडे गळती असणं महत्त्वाचं आहे. पहिल्या दिवशी महाराजांच्या केंद्रात, मठात जाऊन, किंवा अगदी बाळकृष्णांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि श्रीफळ ठेवायचं आहे. आणि तुम्ही का ही सेवा करणार आहात तर ते बाळकृष्णांना सांगायचं आहे, व आजपासून ही सेवा संकल्पयुक्त आम्ही करत आहोत असं सांगायचं. आता संकल्प या पद्धतीने सोडायचा. थोड्याशा अक्षदा, फुला उजव्या हातात घ्यायचं, तुमचं नाव, गोत्र सांगायचं, व संकल्प किती दिवसांचा करणार आहात, का करणार आहात ते सांगून स्वामींसमोर, बाळकृष्णांच्या मूर्तीसमोर संकल्प सोडायचा. या पद्धतीने सोडल्यानंतर तुम्ही सेवेला सुरुवात करायची. तर ही सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकता, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल काम आवरल्यानंतर. फक्त पहिल्या दिवशी नवरा बायकोंनी जोडीने बसा. दररोज एकट्या स्त्रीने केलं तरी चालेल, आणि दररोज जर दोघांनी केली तर अतिशय उत्तम. पण सेवा ही 141 दिवस करायची आहे. तर खंड न पाडता करायची. मासिक धर्माचे 4-5 दिवस तेवढे स्किप करायची, व सेवा नव्याने सेवा तशी चालू ठेवायची तिथून पुढे. तर या पद्धतीने आता अभिषेक घातल्यानंतर हे तीर्थ आहे, हे तीर्थ दररोज 141 दिवस हे तीर्थ फक्त जल अभिषेक घालायचा आहे. दररोज नवरा बायकोंनी हे तीर्थ प्यायचं, फेकून द्यायचं नाही. तर म्हणजे आपण आता तुळशीला वगैरे घालतो तर तसं घालायचं नाही, किंवा कुठे दुसरीकडे हे तुम्ही असं ओतत असाल तर ते ओतायचं नाही. ते नवरा बायकोंनी ग्रहण करायचं. आणि नेहमी कधीही कोणत्याही देवांना जर तुम्ही अभिषेक घालत असाल तर ते तीर्थ तुळस सोडून कोणत्याही वृक्षाला, झाडांना ते घालायचं असतं, अर्पण करायचं असतं. आता या पद्धतीने अभिषेक घालायचा. अभिषेक घालताना तुम्ही कोणत्याही वेळेस घालू शकता. आता उद्या जन्माष्टमी आहे, तर तुम्हाला संध्याकाळी अनेक सेवा करायच्या आहेत, कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे, तर तुम्ही सकाळीसुद्धा ही सेवा करू शकता संकल्पयुक्त. सकाळी केंद्रात, मठात जाऊन श्रीफळ, नारळ ठेवून येऊ शकता. आज सायंकाळी जमलं तर आज करू शकता, किंवा उद्या जन्माष्टमी दिवशी, ज्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवशी, किंवा त्याच्या आदल्या दिवशी मठात, मंदिरात जाऊन तुम्ही श्रीफळ, खडीसाखर ठेवून सेवा करणार आहोत, तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं सांगायचं, व घरी यायचं व सेवा करायची. आता सेवेमध्ये अभिषेक चालू असताना एका बैठकीत हा अभिषेक करायचा, व अभिषेक करताना काय म्हणायचं आहे तर तुम्हाला पहिल्यांदा स्वामींची एक माळ जप करायचा आहे. अभिषेक चालू करायचा, स्वामींची एक माळ जप करायचा आहे, स्वामी स्तवन एकदा तुम्हाला म्हणायचं आहे, आणि
1 वेळा किंवा 16 वेळा यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला पुरुष सूक्त म्हणायचं आहे. 1 वेळा किंवा 16 वेळा पुरुष सूक्त हे सर्व मंत्रस्तोत्र जे सांगते ते आपल्या नित्यसेवेत आहेत. त्याचबरोबर 1 वेळा किंवा 5 वेळा गोविंद दामोदर स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात 167 पान नंबरवरती हे आहे. तर हे 1 वेळा किंवा 5 वेळा तुम्हाला वाचायचं आहे. आणि त्यानंतर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संतान गोपाळ मंत्र आहे. तर हा सुद्धा 1 माळ किंवा 5 माळी तुम्हाला जप करायचे आहेत. तर हा नित्यसेवेच्या ग्रंथात हे सर्व मंत्रस्तोत्र आहेत. तर ही सेवा पहिल्या दिवशी जोडीने करायची आहे. बाकीचे उरलेले दिवस फक्त एकट्या स्त्रीने केलेत तरी चालू शकतील. तर या पद्धतीने ही सेवा हे वाचन चालू असताना तुम्हाला गळती लावून ठेवायची आहे. पाणी वरचेवर त्यात ओतायचं आहे. खाली बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक चालू राहील. या पद्धतीने अभिषेक करायचा व तुम्ही दिवा लावून दीप लावून महाराजांना मुजरा करून या सेवेला सुरुवात करायची व सेवा दररोज करायची. आता सेवा करताना सेवेची वेळ एकच ठेवा. आता तुम्ही सकाळी करणार असाल सकाळी, दुपारी करणार असाल दुपारी किंवा अगदी प्रदोष काळात करणार असाल तर प्रदोष काळी. या पद्धतीने सेवेची वेळ ही एकच ठेवा. आता संतान गोपाळ मंत्र जो आहे तो आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये देखील आहे आणि हे सगळे मंत्रसुद्धा आहेत. देवकी सुत गोविंदम वासुदेवम जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वाहम शरणागतम. तर हा जो संतान गोपाळ मंत्र आहे तर हा तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. 108 वेळा म्हणजे 1 माळ होतो. अशा तुम्ही 5 माळी जप करू शकता किंवा 1 माळ केली तरीही बास आहे. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. एकदा स्वामी समर्थांची श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एकदा म्हणायचा. स्वामी स्तवन सुरुवातीला एकदा म्हणायचं आहे. त्यानंतर पुरुष सूक्त नित्यसेवेच्या ग्रंथातील तुम्ही 1 वेळा म्हणू शकता किंवा 16 वेळा म्हणू शकता. त्यानंतर म्हणायचं आहे ते आपल्या नित्यसेवे ग्रंथातील दामोदर स्तोत्र तर ते सुद्धा गोविंद दामोदर स्तोत्र किती नंबरवर आहे मी तुम्हाला सांगितलं. तर ते तुम्हाला 1 वेळा किंवा अगदी 5 वेळा म्हणू शकता. आणि संतान गोपाल स्तोत्र तुम्हाला 5 माळी किंवा 1 माळ जप करायचं आहे. तर हे गोविंद दामोदर स्तोत्रम आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे किंवा तुम्ही गुगलला यूट्यूब तुम्हाला मिळतंय का एकदा सर्च करून पहा. आणि काहीच नाही तर नित्यसेवेचा ग्रंथ एक घ्या. ही सेवा अतिशय प्रभावी आहे. अनेक जोडप्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. पण या सेवेसोबत तुमची महाराजांची नित्यसेवा चालू राहिलीच पाहिजे. म्हणजे 11 माळी जप. आता तुम्हाला जर 11 माळी जप एका बैठकीत होत नसतील तर तुम्ही काम करत करत उदबत्ती लावून श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करा. नाहीतर 1 माळ सुरुवातीला 1 माळ 3 माळी 5 माळी या पद्धतीने जप करा. क्रमश 3 स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचन झालंच पाहिजे. पितृसेवा आपल्या घरात झालीच पाहिजे. तसेच अन्य कुळदेवीची नित्यसेवा असेल, कुळदैवतांची सेवा तुमच्याकडून घडते का याचाही तुम्ही विचार करायला हवा. कारण जेव्हा संतानप्राप्तीचे काही अशा अडचणी आपल्या घरात येतात तेव्हा प्रखर पितृदोष घरात असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. बऱ्याच जणांचे बघा संतानप्राप्तीच्या बाबतीत अडचणी आहेत किंवा विवाह जुळत नाहीत. यासाठी गुरुमाऊली एकतर कुळदेवांची सेवा दिली जाते किंवा पितृसेवा दिली जाते. आता पितृसेवा यापूर्वी अनेकदा सांगितलेले आहे. पितृतुष्टीकारक स्तोत्राचं दररोज घरात पठण झालं पाहिजे. ते कसं करावं याचे नियम आहेत तेही एका व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर पंचमहायज्ञ घरच्या घरी करा आणि महाराजांची नित्यसेवा चालू राहिलीच पाहिजे. कारण की 99% प्रश्न हे महाराजांच्या सेवेने सुटतात. आणि संतान गोपाल स्तोत्र किंवा अगदी हे आपण जी सेवा करणार आहोत ही अतिशय प्रभावी आहे. एवढ्या सेवेने अनेक जणांना संतानप्राप्ती झालेली आहे आणि ही अनुभवसिद्ध सेवा आहे. तर ही सेवा मनोभावे करा आणि ही सेवा चालू असताना कसलाच मांसाहार करायचा नाही. बाकी याला कोणते नियम नाहीत. आणि जेव्हा तुम्ही ही सेवा कराल तेव्हा शुचिर्भूतता पाळायची. स्नान करून एका बैठकीत एका आसनात एकच आसन ठेवून ही सेवा करा. एवढे साधे सोपे नियम आहेत. ही सेवा खूप प्रभावी आहे त्यामुळे ही सेवा जरूर करा. आणि गरजू कोणी असतील तर त्यांना ही सेवा ओरली तरी सांगा. आणि जरूर बाळकृष्णांची ही कृष्ण जन्माष्टमीपासून ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांनी ही सेवा करून पहा. या सेवेचे अनुभव खूप सुंदर आहेत. त्याचबरोबर पुत्रप्राप्ती यंत्र आपल्या केंद्रामध्ये मिळतं. तर ते स्त्रियांनी कमरेला बांधायचं असतं. त्यावर जप महाराजांचा करून तर तेही तुम्हाला जवळपास केंद्रात मिळेल. तर ते कोणत्याही एकादशीला किंवा अगदी जन्माष्टमी दिवशी
तुम्ही बांधू शकता किंवा येणारी अजा एकादशी आहे त्या दिवशीपासून, आता ज्यांना उद्या काही मासिक धर्म आहे, अडचण आहे, तेही सेवा करू शकणार नाही तर त्यांनी अजा एकादशीपासून सुरुवात करा किंवा गुरुवारपासून सुरुवात करा. खूप सुंदर सेवा आहे. पुन्हा एकदा सांगते, ही सेवा जरूर करा. आणि जे कोणी असे असतील की ज्यांना संतानप्राप्ती अजून नाही, लग्नाला खूप वर्ष झालेत, तर त्यांच्यापर्यंत ही सेवा जरूर पोहोचवा. महाराजांची सेवा ही मूळ सेवा आपली आहे, त्यामुळे महाराजांची सेवा करायचीच आहे. बाकीच्या सेवा ही करायच्याच आहेत, पण महाराजांची सेवा ही गुरूंची सेवा आहे, त्यामुळे ती चुकवायची नाही. नित्यसेवेत खंड पाडायचा नाही. आता ही सेवासुद्धा चालू असताना खंड पाडू नका. एखाद्या दिवशी गावाला गेलात तरी राहिलं तरी चालेल, पण मासिक धर्मात 4-5 दिवस स्किप करा. बाकी सेवा तुम्ही अखंडपणे चालू ठेवा, यात खंड पाडू नका. तेव्हाच या सेवेचा अनुभव येईल. सातत्याने सेवा करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.